नमस्कार. आजच्या माझ्या गोष्टीचं नाव आहे वृद्धाश्रम. लेखक श्रीकांत कवळे, सादर करते प्रसाद जोशी, व्हिडिओ एडिटिंग शरद जावळे. वृद्धाश्रम. मागच्याच आठवड्यात आईवडिलांच्या लग्नाचा 51वा वाढदिवस राज आणि नेहाने मोठ्या उत्साहाने साजरा केला आणि दुसऱ्याच दिवशी नेहा मुलांना घेऊन तिच्या माहेरी गेली. राजने आईबाबांना मॉलमध्ये नेलं. त्यांच्यासाठी कपडे, बूट, चपला, चष्मा एवढंच काय, अगदी टूथब्रश आणि कंगवे देखील खरेदी केले. नंतर छानशा हॉटेलमध्ये जेवण, त्यानंतर एक मस्तपैकी मराठी सिनेमा, संध्याकाळी बागेतील फेरफटका, तिथे पाणीपुरी, भेळ, आईस्क्रीम आणि त्यानंतर ते आनंदात घरी परतले. एकंदरीत आजचा दिवस खूपच छान गेला होता. अरे राज, किती खर्च करतोस आमच्यावर? न राहून आईबाबांनी विचारलं. हे बघा, 2 दिवस आपल्याला पाचगणी महाबळेश्वरला जायचं आहे आणि त्यानंतर साताऱ्याला. राजनी त्याचा पुढचा प्लॅन आईबाबांना सांगितला. पुढचे 2 दिवस राज आणि आईबाबा पाचगणी महाबळेश्वरला मनसोक्त भटकले. रात्री न राहून आईने विचारलं, राज, आता उद्या साताऱ्याला आपल्याला कशासाठी जायचं आहे? आईच्या या प्रश्नाला उत्तर देणं राजनं शिताफीनं टाळलं. हे बघा, उद्या आपल्याला लवकर निघायचं आहे, असं म्हणून राज त्याच्या रूममध्ये निघून गेला. तितक्यात राजचा फोन वाजला. राज त्याचा फोन आईबाबांच्या रूममध्ये विसरून गेला होता. फोन नेहाचा होता. फोन घेताना आईकडून चुकून फोन स्पीकरवरती टाकला गेला. फोनवरून नेहा विचारत होती, राज, अरे आपलं ठरल्याप्रमाणे शॉपिंग झालं का? पाचगणी महाबळेश्वरचं दर्शन झालं का? हे बघ, आता आपला पुढचा प्लॅन, आईबाबांना उद्या सकाळी साताऱ्याच्या वृद्धाश्रमात घेऊन जायचंय. सकाळी 10 वाजेपर्यंत पोचायचंय, लक्षात आहे ना तुझ्या? पण हे बघ, शेवटपर्यंत कसलीही त्यांना कल्पना देऊ नकोस. कीप इट टोटली सिक्रेट. नेहाचा फोन कट झाला. नेहा जे बोलत होती ते खूपच धक्कादायक आणि अनपेक्षित होते. अचानक असा निर्णय कशासाठी? आपलं काही चुकतंय का? निर्णय आपल्या पोटच्या गोळ्याचा की सुनेचा? असंख्य अनुत्तरित प्रश्न. आबासाहेब म्हणाले, साधारणतः 1 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल. त्यावेळी राज त्याच्या मित्रांबरोबर इथे गप्पा मारत बसला होता. मी आल्याचं पाहून सगळेजण बाल्कनीत गेले आणि हळू आवाजात बोलू लागले. वडिलांना वृद्धाश्रमात ठेवल्यामुळे घरातील कटकटी कमी झाल्यात म्हणे आणि शांतता निर्माण झाली, असं एक मित्र राजला सांगत होता. आई म्हणाली, मी पण ऐकलं ते. अहो, पण राजच्या त्या मित्राचे वडील जागेवरून उठूही शकत नव्हते आणि त्यांचं सर्वच आवरायला लागायचं. घरातल्या सर्वांना खूप त्रास व्हायचा. आपलं तसं नाही ना हो. आपण आपलं सगळं काही करतो. शिवाय तुम्ही मुलांना शिकवता, त्यांना शाळेत पोचवता, शाळेतून घरी आणता. मी देखील नेहाला स्वयंपाकघरात आणि घरकामात शक्य तेवढी मदत करते. का आला असेल आपला कंटाळा त्यांना? मागच्या आठवड्यात कांदा कापताना माझं बोट कापलं तेव्हा नेहानं पटकन ड्रेसिंग करून त्यावरती पट्टी बांधली आणि मला सांगितलं, आता तुम्ही आराम करायचा, अजिबात काम करायचं नाही. खूप प्रेमळ वागते हो नेहा. आबासाहेब म्हणाले, राजही खूप प्रेमळ आहे हो. मी भाजी आणायला त्याच्याबरोबर जातो ना, तेव्हा राज कधीही मला पिशव्या उचलून देत नाही. रस्ता ओलांडताना माझा हात धरतो, खूप काळजी घेतो माझी. मागच्या वर्षी तुला आठवतंय, मला थोडासा ताप आला होता, तर रात्रभर उशाशी बसून होता बिचारा. आई म्हणाली, 2-3 आठवड्यापूर्वी नेहाला तिच्या मैत्रिणीशी बोलताना मी ऐकले. नेहाच्या बहिणीसाठी पुण्यातील स्थळं बघायला सुरुवात करणार आहेत म्हणे. कदाचित आपल्यामुळे त्यांना अडचण होणार असेल, म्हणून आपली रवानगी वृद्धाश्रमात. आबासाहेब म्हणाले, अगदी तसंच काही असेल असं नाही ग. कारण हे बघ, ते काही दिवस आपण तुझ्या भावाकडे किंवा काही दिवस इकडे तिकडे राहू शकतो की नाही? आई म्हणाली, वृद्धाश्रमात चांगली व्यवस्था नसते हो. खूप अस्वच्छता असते, खूप हाल होतात माणसांचे, असं मी ऐकलंय. हे बघा, उद्या सकाळी राजला आपण विनवणी करून पाहायचं का? काही मार्ग निघतो का ते?
आबासाहेब म्हणाले, नाही नाही, याचना करून काही प्राप्त करण्यापेक्षा ते न मिळालेलंच बरं. चला, उशीर होतोय आता. उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि जायचंय ना आपल्याला वृद्धाश्रमात. हे बघ, आलिया भोगासी असावे सादर. असं म्हणत आबा आणि आईनी मनाशी गाठ बांधली. राज आणि नेहाचा प्लॅन, अर्थात प्लॅन कसला, कटकारस्थानच. आपल्याला समजलंय हे अजिबात दाखवायचं नाही, जे होतंय त्यात समाधान मानायचं, असं दोघांनीही ठरवलं. पण प्रयत्न करूनही दोघांनाही झोप येत नव्हती. दोघांचा झोपून संवाद चालूच होता. आई म्हणाली, एक विचारू? आबा म्हणाले, विचार. वृद्धाश्रमात आपल्याला भेटायला राज कधी येईल का हो? निदान नातवाच्या वाढदिवसाला तरी आपल्याला त्यांच्या घरी जाता येईल का? नाही, राहायला नको, फक्त त्यांचा कौतुक सोहळा बघण्यासाठी. हे बघा, आपण तिथे राहायचं नाहीच मुळी. अगदी जेवणही नाही करायचं, फक्त आशीर्वाद देऊन परतायचं. अहो, राज आणि नेहाला त्यांच्याशिवाय राहण्याचा विचार देखील मनात येत नाही हो माझ्याकडून. अजून एक विचारू? तुझा एक कधी संपतच नाहीये. विचार. निदान आपण गेल्यावर आपल्याला अग्नी द्यायला देतील राज येईल का हो? आबासाहेब म्हणाले, येईल. राज नक्की येईल. हे बघ, तो तितका कठोर नाही. मी सांगतो ते ऐकून ठेव. जर मी प्रथम गेलो आणि राज नाही आला तर तू मला अग्नी दे, आणि तू प्रथम गेलीस आणि राज नाही आला तर मी तुला अग्नी देईन. झालं? आईकडून कोणतेही उत्तर आलं नाही. बहुधा तिचा डोळा लागला असावा. दुसऱ्या दिवशी साताऱ्याला जाताना राज छान मूडमध्ये होता आणि बरंच काही बोलत होता. आई बाबा मात्र गप्पच होते. दुतर्फा मस्तपैकी झाडी होती, वळणावळणाचा रस्ता, गार हवा, अगदी प्रसन्न वातावरण होतं. कारमध्ये देखील रेडिओ गदिमानी रचलेलं बाबूजींच्या आवाजातलं जादुई गाणं गात होतं. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कोणाचा. गाडी वृद्धाश्रमात पोचली. वृद्धाश्रमाच्या मॅनेजर साहेबांनी राज, आबासाहेब आणि आईंचं गुलाबाचं फुल देऊन स्वागत केलं. संपूर्ण वृद्धाश्रमाला एक राऊंड मारून ते सर्व मॅनेजर साहेबांच्या केबिनमध्ये येऊन विसावले. हिरवीगार झाडी, भव्य पटांगण, सुसज्ज कॉन्फरन्स हॉल, मीटिंग रूम्स, प्रशस्त आणि हवेशीर राहायच्या रूम्स. वृद्धाश्रम खूपच प्रसन्न आणि हवेशीर होता. वार्षिक फी 1,00,000 रुपये मात्र. समोरच्या बोर्डावरती लिहिलेलं आबासाहेबांनी वाचलं. चहा पिता पिता मॅनेजर साहेब म्हणाले, हे बघा राजसाहेब, आता सर्व तयारी झाली, चला आपण जाऊया. आईबाबांनी मन घट्ट केलं. सर्वजण मीटिंग रूम कडे निघाले. मीटिंग रूम मध्ये 25 ते 30 लोक जमले होते. राज पुढे झाला आणि म्हणाला, हा वृद्धाश्रम माझ्या आईबाबांना खूप आवडला. हो ना आईबाबा? राजने आईबाबांकडे पाहिले. डोळ्यातले अश्रू लपवत आईबाबांनी यांत्रिकपणे मान डोलावली. राजनं आईबाबांना पुढे बोलावले आणि त्यांच्या हातून मॅनेजर साहेबांना 2 लाखाचा चेक दिला. टाळ्यांच्या गजरात आईबाबांचा हुंका कोणालाच ऐकू गेला नाही. मॅनेजर साहेब म्हणाले, थँक्यू राजसाहेब. थोड्या वेळानंतर राज म्हणाला, चला मॅनेजर साहेब, निघतो आता मी. आई बाबा पुढे झाले आणि राजला म्हणाले, राज बेटा, सावकाश जा, सांभाळून गाडी चालव आणि घरी पोचल्यावरती न विसरता फोन कर. काय? आणि तुम्ही? मी एकटाच जाऊ? राजने विचारलं. म्हणजे आम्ही यायचंय? खात्री करून घेण्यासाठी आईबाबांनी विचारलं. अर्थातच, म्हणजे काय? राज हसायला लागला.
अरे पण ते 2 लाख रुपये वृद्धाश्रमाची फी, आई बाबा दोघेही एकाच वेळी एका सुरात म्हणाले. अहो छे, ते तर तुमच्या लग्नाच्या 51व्या वाढदिवसानिमित्त तुमच्या हस्ते वृद्धाश्रमाला आपण देणगी दिली. अहो काय तरीच काय. चला आपल्याला परत पुण्याला जायचंय, राजने उत्तर दिले. आईबाबांसाठी हा सुखद धक्का होता. परतीचा प्रवास सुरू झाला. तितक्यात नेहाचा फोन आला. राज, कसा झाला कार्यक्रम? हे बघ, लवकर परत ये. मी आणि मुलं तुझी आणि आईबाबांची वाट पाहतोय. आणि हो, येताना शिरवळला आईबाबांची आवडती भजी आणि वडा खायला विसरू नकोस. नेहाचं फोनवरचं बोलणं ऐकल्यानं झालेला गोंधळ पूर्णपणे मिटला होता. परतीचा प्रवास खूपच सुखकर होता. नातवापासून ताटातूट होणार नव्हती, घर सुटणार नव्हते. सुनेचा आणि मुलांचा सहवास कायम लाभणार होता. हरवेल असं वाटणारं सुख अबाधित होतं. सर्वजण आनंदात होते. कारमधील रेडिओ मस्तपैकी गाणं गात होता. मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घर बसल्या. मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला आवडली असेल तर आपल्या स्टोरीटेल प्रसाद या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.